हॅलो एव्हरीवन. कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन्स पार्ट 1मध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं की इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन्स म्हणजे काय असतात, इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्समध्ये काय डिफरन्स असतो. त्यानंतर आपण इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन्समध्ये कंडक्टन्सविषयी डिस्कस केलं होतं. सो कंडक्टन्स ऑफ अ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन इज इनव्हर्स ऑफ रेझिस्टन्स, राईट. ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या थोड्याफार रिलेटेड आहेत फिजिक्समधल्या कंडक्टन्स आणि रेझिस्टिव्हिटी कंडक्टिव्हिटी ह्या टर्म्सची. त्याच फॉर्म्युलाजना आपल्याला इथं यूज करावं लागतं, रिलेट करावं लागतं, त्यामुळे फार डिफरन्स नाही आहे. पण इथं आपण डिस्कस करताना जो काही कंडक्टन्स रेझिस्टन्स आपण डिस्कस करायला दॅट इज अबाउट इलेक्ट्रोलायटिक सल्युशन्स. ओके, सो कंडक्टन्स इज डिनोटेड बाय लेटर जी अँड इट इज इनवर्स ऑफ रेझिस्टन्स. रेझिस्टन्स काय असतो? रेझिस्टन्स इज ऑब्स्ट्रक्शन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, राईट. सो आर रेझिस्टन्स, आपण इथं रेझिस्टन्स कोणाविषयी डिस्कस करणार आहोत तर आयन्स विषयी. आयन्सचा जो रेझिस्टन्स असतो दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड्स अँड इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. लेंथ जेवढी जास्त असेल दोन इलेक्ट्रोड्समधली तेवढा रेझिस्टन्स जास्त असणार, जेवढा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मोठा असेल तेवढा रेझिस्टन्स कमी असणार, आणि जेवढा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन छोटा असेल तेवढा रेझिस्टन्स काय असणार? जास्त असणार. सो इट इज इनवर्स प्रपोर्शन. आणि इथं आपण काय लिहिलं आहे बघा, आर इक्वल्स टू रो इंटू एल बाय ए, राईट. रो इज कॉल्ड रेझिस्टिव्हिटी. तर रेझिस्टिव्हिटीवरून सुद्धा आपण काय करू शकतो? बरेच फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो. तर रेझिस्टिव्हिटीचा तसा फॉर्म्युला फार लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. हे बेसिक फॉर्म्युला जसे दिलेले आहेत त्या सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवले तरी काही हरकत नाही आहे. हिअर आय हॅव रिटन कंडक्टन्स. रेझिस्टन्सच्या बरोबर उलट असणारे कंडक्टन्स. ॲज रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया, हिअर कंडक्टन्स जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द इलेक्ट्रोड अँड इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ बिटवीन द इलेक्ट्रोड्स. बरोबर काय असणार आहे? उलट असणार आहे. कंडक्टन्स जो असतो तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवर डिपेंड करतो. इलेक्ट्रोडचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जितका मोठा असेल तितका कंडक्टन्स जास्त, आणि लेंथ जितकी बिटवीन टू इलेक्ट्रोड जितकी कमी असेल तितका काय म्हणू शकतो आपण? लेंथ बिटवीन टू इलेक्ट्रोड जितकी जास्त असेल तितका कंडक्टन्स कमी, जितकी कमी असेल तितका कंडक्टन्स जास्त, म्हणजे ते काय आहे? इनव्हर्स प्रपोर्शन. सो मी काय लिहू शकते इथं? प्रपोर्शनॅलिटी साईन काढून टाकण्यासाठी एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करू शकते अँड दॅट इज के. सो जी इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण? के इंटू ए बाय एल. के थोडासा डिफरंट दाखवलेला आहे. हा के म्हणजेच काय आहे? स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी, किंवा त्याला नॉर्मल कंडक्टिव्हिटी असंही बऱ्याचदा म्हटलं जातं. ठीक आहे. सो के इज कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन विच इज प्रेझेंट बिटवीन टू इलेक्ट्रोड्स whose area of cross section is 1 centimeter square and those two electrodes are 1 centimeter apart. अशा दोन इलेक्ट्रोड्समध्ये कन्सिडर करा इलेक्ट्रोलायटिक सेल, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट भरलेला आहे आणि दोन इलेक्ट्रोड्स त्याच्यामध्ये डीप केलेले आहेत. या दोन इलेक्ट्रोड्समधलं अंतर एरिया लेंथ जी आहे दॅट इज 1 सेंटीमीटर अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज 1 सेंटीमीटर स्क्वेअर. अशा वेळेला याच्यामध्ये प्रेझेंट असणारे सोल्युशन जे असणार आहे दॅट इज 1 सेंटीमीटर क्यूब असणार आहे. व्हॉल्यूम काय होणार? 1 सेंटीमीटर क्यूब. आणि अशाच सोल्युशनचा जो काही कंडक्टन्स असतो त्यालाच म्हटलं जातं कंडक्टिव्हिटी. सो के इक्वल्स टू जी इंटू एल बाय ए, किंवा के इक्वल्स टू जीच्या ठिकाणी आपण 1/r इंटू एल बाय ए लिहिलं तरी आपल्याला कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन मिळू शकते. अँड दॅट कंडक्टिव्हिटी इज नथिंग बट द कंडक्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर क्यूब सोल्युशन ऑर 1 ml ऑफ सोल्युशन असं आपण म्हणू शकतो. 1 ml सोल्युशनची कंडक्टिव्हिटी, पूर्ण इलेक्ट्रोलाइटची नाही म्हणत आहे आपण, तर इलेक्ट्रोलाइटमध्ये फक्त 1 mlचा विचार करणार आहोत आपण. त्या 1 ml सोल्युशनची जी काही कंडक्टन्स असणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार? स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी ऑर कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन. ओके, नाव वी आर गोइंग टू डिस्कस द युनिट्स ऑफ कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी कॅप्पा असंही म्हटलं जातं. आता जस्ट आपण बघितलं के इक्वल्स टू काय असतं? 1/r इंटू एल बाय ए. सो युनिट जे आहे रेझिस्टन्स, किंवा इथं आपण लिहिलं होतं जी, राईट. सो कंडक्टन्सचं युनिट काय असतं? ओहम इनवर्स. लेंथ असती सेंटीमीटरमध्ये, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर गेट कॅन्सल, 1 सेंटीमीटर शिल्लक राहणार डिनॉमिनेटरला. न्यूमरेटरला गेल्यानंतर ते होणार सेंटीमीटर इनवर्स. सो ओहम इनवर्स, सेंटीमीटर इनवर्स हे कंडक्टिव्हिटीचं युनिट आहे. बाळांनो, युनिट जी आहेत ती MCQच्या दृष्टीने काय करायची आहेत? लक्षात ठेवायची आहेत. युनिट्स अँड फॉर्म्युलाज आर व्हेरी इम्पॉर्टंट इन MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू.
ओके. नाव ओहम इन्व्हर्स, मीटर इन्व्हर्स हेही युनिट आपण घेऊ शकतो. ओहम इन्व्हर्सच्या ऐवजी आपण सायमेन किंवा सिमेन मीटर इन्व्हर्स, सायमेन सेंटीमीटर इन्व्हर्स जरी घेतलं तरी काही हरकत नाही आहे. तर ही काही युनिट्स आहेत जी आपण कंडक्टिव्हिटीसाठी कॅप्पासाठी यूज करू शकतो. विच इज द कंडक्टिव्हिटी ऑफ, इट इज, इथं लिहिते बघा शॉर्टमध्ये पुन्हा एकदा, इट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ, किंवा असं लिहू शकतो आपण, इट इज द कंडक्टन्स ऑफ 1 ml of electrolyte. Okay, now here it is shown again. Now we are going to discuss one more important term, that is molar conductivity. Okay, so what is mean by molar conductivity, that we are going to discuss. Molar conductivity, so symbol is given over here, lambda m. बाळांनी इथं दिसत असेल कॅपिटल लॅम्बडा दाखवलेला आहे. हा जनरली आपण लॅम्बडा जो असतो तो कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करतो, लॅम्बडाला आपण अशा पद्धतीनं, स्मॉल लॅम्बडा आपण अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करतो, पण आपण जो यूज केलेला आहे सिम्बॉल दॅट इज कॅपिटल लॅम्बडा. ओके. नाव molar conductivity is nothing but the conducting power of all the ions produced by dissolving 1 mole of an electrolyte into the solution. molar conductivity चा अर्थ काय असतो की जर आपण 1 मोल इलेक्ट्रोलाइट सॉल्व्हेंटमध्ये डिझॉल्व्ह केलेला आहे तर त्या 1 मोल इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट असणाऱ्या पूर्ण सॉल्व्हेंट जो काही आहे म्हणजे ते आता सोल्युशन तयार होणार, तर 1 मोल इलेक्ट्रोलाइट जेवढ्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे त्या सोल्युशनचा कंडक्टन्स म्हणजेच काय आपली असणार आहे, मोलार कंडक्टिव्हिटी असणार आहे. ओके. हा जो फॉर्म्युला आहे मोलार कंडक्टिव्हिटीचा दॅट इज लॅम्बडा एम इक्वल्स टू काय आहे, कंडक्टिव्हिटी, दॅट इज कंडक्टिव्हिटी ऑफ 1 ml ऑफ इलेक्ट्रोलाइट इंटू 1000/c. तर हा फॉर्म्युला कुठून आला हे आपण बघणार आहोत, पण हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे इन बोर्ड्स पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज वेल ॲज MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू इन CETसाठी आपल्याला डेफिनिशन ॲज वेल ॲज फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा यावर क्वेश्चन विचारले जातात. तर दोन्ही दृष्टीनं फॉर्म्युला आणि जी डेफिनिशन आहे ती इम्पॉर्टंट आहे. तर आपण बघणार आहोत की हा फॉर्म्युला कसा आला. ओके. सो कन्सिडर की C मोल इतका इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट आहे, C मोल इतका इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट, आपल्याकडे C मोलार सोल्युशन आहे असं कन्सिडर करू. C मोलार सोल्युशनचा अर्थ काय, C मोल इतका इलेक्ट्रोलाइट 1000 ml सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे. राईट. माझ्याकडे समजा C मोलार इलेक्ट्रोलाइट आहे, तर त्याचा अर्थ काय, C मोल 1000 ml मध्ये प्रेझेंट आहे. मग मला जरा सांगा बाळांनो, जो काही इलेक्ट्रोलाइट आपण डिझॉल्व्ह केला आहे त्याचा 1 मोल किती ml मध्ये प्रेझेंट असणार. जर C मोल 1000 ml मध्ये प्रेझेंट असतील तर 1 मोल कितीमध्ये प्रेझेंट असणार, 1000/c ml मध्ये प्रेझेंट असणार. राईट. आपण क्रॉस मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके. सो 1000/c ml मध्ये 1 मोल इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट असणार आहे. मग आपण जस्ट काय म्हणालो की लॅम्बडा एम म्हणजेच काय असणार आहे, मोलार कंडक्टिव्हिटी. राईट. 1 मोल इलेक्ट्रोलाइट जेवढ्या व्हॉल्यूममध्ये प्रेझेंट आहे त्याची जी काही कंडक्टिव्हिटी असेल तिला आपण मोलार कंडक्टिव्हिटी म्हणणार. म्हणजे आपला 1 मोल इतक्या व्हॉल्यूममध्ये प्रेझेंट आहे तर ह्या व्हॉल्यूममध्ये प्रेझेंट असणाऱ्या आयन्समुळे मिळणारी जी कंडक्टिव्हिटी आहे तिला आपण मोलार कंडक्टिव्हिटी म्हणणार, ज्याच्यामध्ये 1 मोल इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व्ड आहे. राईट. आय होप यू आर गेटिंग दिस. सो आपण काय म्हणू शकतो, लॅम्बडा एम दॅट इज मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ द इलेक्ट्रोलाइट इज इक्वल्स टू कंडक्टिव्हिटी that is conductance of 1 ml of electrolyte into 1000/c. 1000/c एवढ्या व्हॉल्यूमला आपण 1 ml च्या कंडक्टिव्हिटीनं काय करणार, मल्टिप्लाय करणार. वी विल गेट द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन कंटेनिंग 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. त्याचा अर्थ काय केला आपण, 1 ml च्या कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यूनी आपण जो काही व्हॉल्यूम आहे ज्याच्यामध्ये 1 मोल इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट आहे त्याला मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके. तो एवढ्या व्हॉल्यूममध्ये जी काही कंडक्टिव्हिटी मिळणार दॅट इज मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा एम. तर आपण आता युनिट बघूया मोलार कंडक्टिव्हिटीचं कसं येणार आहे. सो इथं आपल्याला माहिती आहे कॅप्पा किंवा केचं युनिट काय असतं, जस्ट आपण बघितलं ओहम इन्व्हर्स सेंटीमीटर इन्व्हर्स घेऊयात आपण. ठीक आहे. ओहम इन्व्हर्स सेंटीमीटर इन्व्हर्स. ठीक आहे. 1000 ml आहे, सोल्युशनचं व्हॉल्यूम आहे ml मध्ये. ml म्हणजेच काय, cm³. राईट. आणि C काय आहे, C मोल इतका इलेक्ट्रोलाइट आहे. सो मी इथं काय घेणार,
मोल. सो इथं सेंटीमीटर इन्व्हर्स आणि सेंटीमीटर स्क्वेअर ह्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर काय होणार, कॅन्सल होणार. सो आपल्याकडे युनिट काय शिल्लक राहिलं बघा, ओहम इन्व्हर्स. 1 सेंटीमीटर कॅन्सल झाल्यानंतर सेंटीमीटर स्क्वेअर राहणार आहे आणि मोल वर गेल्यानंतर होणार मोल इन्व्हर्स, राईट. सो आपल्याकडे युनिट काय आलं, ओहम इन्व्हर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इन्व्हर्स. ओके, सो दिस युनिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस फॉर्म्युला इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा डेफिनिशन आपण बघूयात. मोलार कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टिंग पॉवर ऑफ ऑल द आयन्स प्रोड्युस्ड बाय डिझॉल्विंग 1 मोल ऑफ एन इलेक्ट्रोलाइट इन अ सोल्युशन. किंवा in another language we can say that it is the conductivity of all the ions produced by dissolving 1 mole of electrolyte into the solution. And the formula is lambda m equals to k into 1000 by c. c आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असतं, ते इथं पुटअप करायचं आहे. k कंडक्टिव्हिटी एकतर दिलेली असते किंवा आपल्याला फॉर्म्युलावरून कॅल्क्युलेट करावी लागते. सिम्पल आहे फॉर्म्युला कंडक्टिव्हिटीचा, मघाशीच आपण बघितला 1/r × L/A वरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि अशा पद्धतीनं k आणि कॉन्सन्ट्रेशन मिळालं की आपण मोलार कंडक्टिव्हिटी इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. नाव द नेक्स्ट पॉईंट इन दिस लेक्चर इज व्हेरिएशन ऑफ कंडक्टन्स विथ डायल्युशन. डायल्युशनचा अर्थ काय, जर आपण एखाद्या सोल्युशनमध्ये वॉटर ॲड केलं, ठीक आहे, एखाद्या सोल्युशनमध्ये आपण काय करत गेलो, सॉल्वंट ॲड करत गेलो, तर ते सोल्युशन काय होणार, डायल्यूट होत जाणार, राईट. ह्याचा अर्थ काय, समजा आपण एक इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन घेतलेलं आहे, एका बीकरमध्ये ऑलरेडी 100 ml आहे कन्सिडर करू, आणि त्या 100 ml सोल्युशनमध्ये मी आणखीन 100 ml वॉटर ॲड केलं, तर ऑब्व्हियसली सोल्युशन काय होणार, डायल्यूट होणार, बरोबर आहे. त्यामध्ये जितका इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट आहे तो इलेक्ट्रोलाइट तर तितकाच असणार आहे. आयोनायझेशन काही वेळेला वाढतं, डिसोसिएशन इन्क्रीज होतं काही वेळेला, पण काय होतं, बेसिकली इलेक्ट्रोलाइट जो आहे तो टाकलेला काय असतो तितकाच राहतो. पण डायल्युशन वाढलं म्हणजेच काय, कॉन्सन्ट्रेशन काय होणार, कमी होणार आहे, ठीक आहे. सो कंडक्टन्सवर किंवा आत्तापर्यंत ज्या आपण टर्म्स बघितल्या त्या सगळ्या गोष्टींवर डायल्युशनचा काय परिणाम होतो ते आपण बघणार आहोत. सो व्हेरिएशन ऑफ कंडक्टन्स विथ डायल्युशन. सो कंडक्टन्स जो असतो जी इज द कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. कशावर डिपेंड करतो, रेजिस्टन्स ऑफ आयन्सवर डिपेंड करतो, बरोबर आहे. जितका रेजिस्टन्स कमी तितका कंडक्टन्स जास्त. जर आपण डायल्युशन केलं तर काय फरक पडणार बघा, ॲज आयोनिक मोबिलिटी इन्क्रीजेस विथ डायल्युशन, आयोनिक इंटरफिअरन्स डिक्रीजेस विथ डायल्युशन अँड कंडक्टन्स इन्क्रीजेस. काय दिलेलं आहे बघा, आयन्सची मोबिलिटी वाढते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कन्सिडर करा एक बीकर आहे आणि त्या बीकरमध्ये आपल्याकडे काय दिलेलं आहे, ऑलरेडी एक इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन प्रेझेंट आहे. याच्यामध्ये मी काय केलं, आणखीन 100 कन्सिडर करा, हे 100 ml होतं, तर ह्याच्यामध्ये मी आणखीन 100 ml जर ॲड केलं, सॉल्वंट किंवा वॉटर ॲड केलं, तर आपल्याकडे काय मिळणार, आता व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आहे म्हणजे डायल्युशन झालं, बरोबर आहे. आणि ह्या डायल्युशन बरोबर काय झालं, आयन्सची जी मोबिलिटी आहे, व्हॉट इज मीन बाय मोबिलिटी, इथं लिहिते बघा, मोबिलिटी इज नथिंग बट काय म्हणू शकतो आपण, मूव्हिंग कपॅसिटी किंवा कपॅसिटी टू मूव्ह. आयन्सची जी मूव्ह होण्याची कपॅसिटी आहे त्याला मोबिलिटी म्हटलं जातं. मोबिलिटी इन्क्रीज होणार ऑब्व्हियसली, बरोबर आहे. इंटरफिअरन्स कमी होणार, कारण सुरुवातीला तर जे काही आयन्स इथं प्रेझेंट होते ते कमी व्हॉल्यूममध्ये असणार आहेत, त्यांना आता काय मिळाला, व्हॉल्यूम जास्त मिळाला, म्हणजे एकमेकांना धडकण्याची जी काही काय म्हणू शकतो पॉसिबिलिटी आहे ती कमी झालेली आहे, म्हणजे इंटरफिअरन्स आयन्समधला कमी झाला. सो कंडक्टर्स ऑब्व्हियसली काय होणार, इन्क्रीज होणार, रेजिस्टन्स कमी झालेला आहे म्हणजे कंडक्टन्स वाढणार. नाव नेक्स्ट टर्म इज कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटीवर काय परिणाम होतो बघूयात आपण. कंडक्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी. बाळांनो, कंडक्टिव्हिटी जी असते, कंडक्टिव्हिटी काय असते, 1 ml इलेक्ट्रोलाइटचा कंडक्टन्स. मग कन्सिडर करा ते 1 ml इलेक्ट्रोलाइट जो काही आहे म्हणजे 1 ml सोल्युशन जे आहे ते एवढं आहे कन्सिडर करू. या सोल्युशनमध्ये कन्सिडर करा सुरुवातीला 8 आयन्स प्रेझेंट होते, ठीक आहे. सुरुवातीला काय होते, 8 आयन्स प्रेझेंट होते. आणि जेव्हा मी 100 ml वॉटर ॲड केलं म्हणजेच काय डायल्युशन केलं, तर त्यावेळेला ह्या 1 ml मध्ये जे आयन्स असणार आहेत ते 8 आयन्सच प्रेझेंट असणार आहेत का तिथं, तर मोस्ट ऑफ द टाइम्स पॉसिबिलिटी काय असते की 8पेक्षा आयन्सची संख्या कमी होऊन कदाचित हाफ होऊ शकते त्याच्या किंवा त्याच्यापेक्षाही कमी होऊ शकते. आयन्स मूव्ह होत राहतात आणि त्यामुळे 1 ml सोल्युशनमध्ये जे काही आयन्सची संख्या आहे ती काय होणार, कमी होणार. आणि आयन्सची संख्या कमी झाली तर ऑब्व्हियसली ती जी काही कंडक्टन्सची व्हॅल्यू आहे किंवा ती जी स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी आहे 1 ml सोल्युशनची ती ऑब्व्हियसली काय होणार, कमी होणार आहे ड्यू टू द लेस नंबर ऑफ आयन्स.
सो मी तर काय लिहिलं आहे बघा, ॲज द नंबर ऑफ आयन्स प्रेझेंट इन 1 cm³ ऑफ सोल्युशन विल डिक्रीज ड्यू टू द डायल्युशन, कंडक्टिव्हिटी के इज ऑल्सो गोइंग टू डिक्रीज. ठीक आहे. सो आपण काय केलं, जर डायल्युशन केलं तर आयन्सची संख्या डिक्रीज होते आणि त्यामुळे कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यूसुद्धा काय होते, कमी होते. इथं कंडक्टन्स म्हणजे पूर्ण सोल्युशनच्या कंडक्टन्स विषयी आपण डिस्कस करायला लागलो आहे. ओके. आणि कंडक्टिव्हिटी इज द स्पेसिफिक थिंग दॅट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ 1 ml ऑफ सोल्युशन. ओके. नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कंडक्टिव्हिटीमध्ये आपण बघितलं की 1 मोल इलेक्ट्रोलाइट जेवढ्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट असतो त्या पूर्ण सोल्युशनची जी काही जो काही कंडक्टन्स किंवा कंडक्टिव्हिटी असते त्याला आपण काय म्हणतो, मोलार कंडक्टिव्हिटी. इट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन कंटेनिंग 1 मोल ऑफ आयन्स, 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट म्हणूया, 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. ओके. सो याच्यामध्ये ॲज वी डू डायल्युशन व्हॉट इज गोइंग टू हॅपन, सी ओव्हर हिअर. इथं आपण मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला जस्ट आपण जो बघितला तो लिहिलेला आहे. लॅम्डा एम इक्वल्स टू काय होणार, के इंटू 1000/c होणार आहे. राईट. सो लॅम्डा एम इक्वल्स टू के इंटू 1000/c मध्ये बाळांनो आता जस्ट आपण बघितलं की कंडक्टिव्हिटी काय होते, डिक्रीज होते. मग त्यामुळे आपल्याला कदाचित वाटेल की लॅम्डा एमसुद्धा काय होणार, डिक्रीज होणार. पण असं होणार नाही. इथं ही जी टर्म आहे ही व्हॉल्यूमवाली टर्म आहे. हा मगाशी आपण बघितलं हा होता व्हॉल्यूम ज्याच्यामध्ये 1 मोल इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट होता. राईट. मग आपण जेव्हा डायल्युशन करतो तेव्हा व्हॉल्यूम काय होतो, इन्क्रीज होतो. कंडक्टिव्हिटी भलेही डिक्रीज होत असली तरी व्हॉल्यूम मात्र इन्क्रीज होतो. आणि त्यामुळं काय होणार की कंडक्टिव्हिटीच्या कम्पॅरिझनमध्ये व्हॉल्यूममधला चेंज जो आहे, व्हॉल्यूममधली जी वाढ आहे ती जास्त आहे. आणि त्यामुळं कंडक्टिव्हिटी जी 1 mlची व्हॅल्यू असते ती जरी थोडाफार डिक्रीज झाली तरीसुद्धा व्हॉल्यूम वाढला कारणामुळे, व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला असल्यामुळे टोटल ही टर्म इन्क्रीज होणार आहे आणि त्यामुळे मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यूसुद्धा काय होते, वाढते. सो मी तर लिहिलं ॲज वी डू डायल्युशन इट इज गोइंग टू इन्क्रीज. मोलार कंडक्टिव्हिटी वाढत जाते, कमी होत नाही. कोणासाठी, दोन्ही प्रकारच्या इलेक्ट्रोलाइटसाठी, मग तो स्ट्रॉंग असू दे किंवा वीक असू दे. ओके. नाव वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म दॅट इज मॅक्सिमम मोलार कंडक्टिव्हिटी. ओके. सो व्हॉट इज मॅक्सिमम मोलार कंडक्टिव्हिटी, तर आपण जस्ट बघितलं. इथं आणखीन एक गोष्ट आपण मेन्शन करूयात की मॅक्सिमम मोलार कंडक्टिव्हिटीचा अर्थ असतो मोलार कंडक्टिव्हिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू. सो मॅक्सिमम मोलार कंडक्टिव्हिटी और मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन, म्हणजे आपण काय केलं, सोल्युशन जे घेतलेलं आहे इलेक्ट्रोलाइटचं त्यामध्ये खूप खूप सॉल्वंट ॲड केला. इतका सॉल्वंट ॲड केला की जे काही आयनिक इंटरफिअरन्स कमी व्हायचा असेल तो कमी झालेला आहे, जो काही रेझिस्टन्स कमी व्हायचा असेल तो झालेला आहे, जी काही आयनिक मोबिलिटी वाढायची असेल ती वाढलेली आहे. वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये डिसोसिएशन वाढतं जर आपण डायल्युशन केलं तर. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर इलेक्ट्रोलाइटसाठी जी मॅक्सिमम मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू मिळत असते त्याला आपण काय म्हणतो, मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन. इट इज ऑल्सो कॉल्ड मॅक्सिमम मोलार कंडक्टिव्हिटी, ज्याला लॅम्डा नॉट एमनी डिनोट केलं जातं. लॅम्डा एम इज मोलार कंडक्टिव्हिटी आणि त्यावर जेव्हा नॉट लावला जातो त्याचा अर्थ असतो मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फायनाईट डायल्युशन. नाव मोलार कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन असंही म्हटलं जातं. ह्याचा अर्थ काय की याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन 0 झालेलं आहे का, तर तसं नाही आहे. तर ह्याचा अर्थ असा आहे की मॅक्सिमम जितकं डिसोसिएशन व्हायचं तितकं झालेलं आहे आणि आता अनडिसोसिएटेड काही किंवा अजून काही डिसोसिएशन फर्दर होणार नाही आहे, त्याला म्हटलं जातं 0 कॉन्सन्ट्रेशन. ओके. सो मोलार कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इलेक्ट्रोलाइट, म्हणजे इलेक्ट्रोलाइट पूर्णपणे नाहीसं होतं असं नाही आहे, तर डिसोसिएशन फर्दर होणार नाही आहे. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की ऑलरेडी त्यांचं वॉटर किंवा सॉल्वंटमध्ये टाकल्या त्यांचं डिसोसिएशन 100% झालेलं असतं. राईट. वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये मात्र हळूहळू आयनायझेशन किंवा डिसोसिएशन वाढत जातं आणि अगदी ते कधीही म्हणजे 100% होणार नाही आहे, पण हळूहळू थोडं इन्क्रीज होत जाऊन एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला डिसोसिएशनची मिळत असते. ठीक आहे. तर मग अशा वेळेला जी काही कंडक्टिव्हिटी आपल्याला बघायला मिळणार त्याला मॅक्सिमम मोलार कंडक्टिव्हिटी आपण म्हणणार आहोत. आता हे डायग्रामवरून आपण समजून घेऊयात की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइटसाठी आपल्याला कसा ग्राफ बघायला मिळतो. इथे आपण स्क्वेअर रूट ऑफ सी घेतलेला आहे. तर स्क्वेअर रूट ऑफ सीचा अर्थ काय, आपण जो काही एक्स ॲक्सिस आहे त्यावर कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर रूट घेतलेला आहे आणि या बाजूला आपण वाय ॲक्सिसवर काय घेतलेलं आहे, मोलार कंडक्टिव्हिटी घेतलेली आहे. ठीक आहे. तर आपण काय म्हणालो की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी मोलार कंडक्टिव्हिटी काय होत जाणार, हळूहळू इथं समजा
पहिला पॉईंट आपल्याला मिळाला. तर कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती आहे की आपण डायल्युशन जसं जसं करू तसं तसं कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते काय होत जातं, डिक्रीज होत जातं. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन इकडून इकडं वाढतं आहे, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन इकडून या बाजूला काय होत जाणार, कमी होत जाणार, व्हॅल्यू इकडे कमी होत जाणार. म्हणजे आपल्याला पहिला पॉईंट हायर कॉन्सन्ट्रेशनचा इथं मिळणार, त्यानंतर इथे मिळणार. ठीक आहे, आपण मोलार कंडक्टिव्हिटी वाढत चाललेली आहे ते दाखवतोय. सो हळूहळू मोलार कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यूजमध्ये काय होत जाणार, इन्क्रीज होत जाणार आहे. कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत जाणार, मोलार कंडक्टिव्हिटी मात्र वाढत जाणार. आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी एक पर्टिक्युलर व्हॅल्यू आपल्याला ग्राफवरनं मिळणार आहे. राईट, इथं आपल्याला दिसतंय. ह्याला आपण काय म्हटलं, लॅम्बडा नॉट एम, लॅम्बडा नॉट किंवा लॅम्बडा नॉट एम म्हणू शकता. दॅट इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, मॅक्सिमम मोलार कंडक्टिव्हिटी. एक फिक्स व्हॅल्यू आपल्याला मिळाली तिथे ग्राफवरून. ओके, पण वीक इलेक्ट्रोलाइटचा ग्राफ कसा चाललाय बघा, की वीक इलेक्ट्रोलाइटची सुरुवातीची कंडक्टिव्हिटी एवढी आहे. ऑब्व्हियसली ती स्ट्रॉंगपेक्षा काय असणार, कमी असणार आहे, कारण त्यांचं 100% डिसोसिएशन होत नाही. यांचं 100% होतं, त्यामुळे त्यांची कंडक्टिव्हिटी जी असते ती यांच्यापेक्षा, वीक इलेक्ट्रोलाइटपेक्षा ऑब्व्हियसली जास्त असणार. त्यामुळे ती व्हॅल्यू आपण हायर पॉईंटला दाखवलेली आहे. ही इथून सुरुवात झाली, कन्सिडर करा. तर वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी पण हळूहळू काय होत जाणार, वाढत जाणार आहे. पण हा जो काही ग्राफ आहे हा वाय ॲक्सिसवर कुठेही इंटरसेक्ट करत नाही आहे, दिसत असेल आपल्याला. तर याचा अर्थ काय आहे की इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी इन्क्रीज तर होत जाते, पण आपल्याला एक मॅक्सिमम व्हॅल्यू कुठेही मिळत नाही फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. हे असं का होतं, कारण वीक इलेक्ट्रोलाइट कधीही झिरो कॉन्सन्ट्रेशन दाखवत नाही. झिरो कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ काय, त्याचं 100% डिसोसिएशन होत नाही, जसं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं होतं. म्हणून ही आपल्याला एक पर्टिक्युलर व्हॅल्यू मिळाली, मोलार कंडक्टिव्हिटीची हायर व्हॅल्यू. तसं आपल्याला वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीमध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येत नाही. सो आय हॅव मेन्शन्ड ओव्हर हिअर लॅम्बडा नॉट इज द मॅक्सिमम मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन ऑर इनफायनाईट डायल्युशन. आणि मी काय म्हणाले की फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट we are going to get one value from graph. So graphical representation वरनं आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटीची फिक्स व्हॅल्यू मिळू शकते. बट फॉर वीक इलेक्ट्रोलाइट we can't get any fixed value, no fixed value, no maximum value we are going to get. Then how we will get maximum value for weak electrolytes? तर यासाठी आपल्याकडे एक सायंटिस्ट होता ज्याचं नाव होतं कोलरॅश. ठीक आहे, तर त्या कोलरॅश या सायंटिस्टने आपल्याला एक लॉ दिलेला आहे आणि त्या लॉचा वापर करून आपण वीक इलेक्ट्रोलाइटसाठीची पण मॅक्सिमम मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करू शकतो. अँड दॅट पॉईंट वी आर गोइंग टू डिस्कस इन द नेक्स्ट व्हिडिओ. आय होप यू आर गेटिंग दिस थिंग्स, की डायल्युशन जसं जसं आपण करत जाऊ तसं तसं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत जातं आणि मोलार कंडक्टिव्हिटी मात्र दोन्ही इलेक्ट्रोलाइटसाठी वाढत जाणार आहे. स्ट्रॉंगसाठी एक फिक्स व्हॅल्यू मिळते, वीकसाठी मिळत नाही. ती कशी मिळवायची आपण कोलरॅश लॉवरून डिस्कस करणार आहोत. दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू व्हेरी मच.